साठी फक्त देव समर्थ आहे. कुठला प्राणी समर्थ आहे का पाप घालवण्यासाठी? कुठल्या प्राण्याचं रक्त समर्थ आहे का पाप घालवण्यासाठी? नाही. माणसांचं पाप जे आहे ते केवळ देव क्षमा करू शकतो. आणि म्हणून देवाने योजना केली, आणि म्हणून देवाने 2025 वर्षापूर्वी एक योजनेच्या द्वारे स्वतः या जगामध्ये आला, आणि या जगामध्ये येऊन त्याने सगळ्यांचं पाप आपल्या जीवनावरती घेतलेलं आहे. हालेलुया. बोला येशूने, बोला प्रभू येशूने माझ्या करता त्या जगात जन्म घेतला. बोला प्रभू येशूने माझ्या करता या जगात जन्म घेतला, माझ्या करता क्रूस वरती गेला, माझ्या करता रक्त सांडलं, माझ्या करता मरणातून उठला, माझ्या करता स्वर्गात जागा बनवत आहे, आणि एक दिवस मला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. हालेलुया, हालेलुया. ही देवाची योजना आहे. आणि म्हणून देवाला ही योजना पूर्ण करण्याकरता देव स्वर्गात राहिला नाही. देवाने योजना केली की मी माझ्या लोकांची भेट घेईल, मी माझ्या लोकांच्या सोबत जाईल, मी माझ्या लोकांच्या आतमध्ये राहील. आणि म्हणून स्वर्ग सोडून तो इमॅन्युएल झाला. इमॅन्युएल म्हणजे काय? लोकांसोबत राहणारा, तुमच्या सोबत राहणारा, लोकांसोबत राहणारा असा परमेश्वर. म्हणून हा परमेश्वर जो आहे, हा परमेश्वर वेगळा परमेश्वर आहे. हा मंदिरात राहणारा फक्त नाहीये. इमॅन्युएल म्हणजे आम्हा सोबत राहणारा परमेश्वर. हालेलुया. बोला थँक्यू, थँक्यू. जोरदार टाळ्या वाजवा लहान मुलांसाठी. बोला इमॅन्युएल म्हणजे आमच्या सोबत राहणारा. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो बहिणींनो, रोज सकाळी उठल्यानंतर ही गोष्ट बोला की देव माझ्या सोबत राहतो. आणि ज्या वेळेस तुम्ही ही गोष्ट बोलताल, देवाचा आत्मा तुमच्याद्वारे अद्भुत काम करायला सुरुवात करणार आहे. मी विश्वास ठेवतो की आज रात्री या ठिकाणी देव खूप अद्भुत काम करणार आहे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये. कारण इमॅन्युएल जेव्हा सोबत राहणारा देव जेव्हा आपल्या जीवनात येतो आणि आपल्या मध्यस्थीमध्ये येतो, तेव्हा तो चिन्ह चमत्कार करतो, तेव्हा तो लोकांना आरोग्याने सामर्थ्याने भरतो. आणि आज रात्री परमेश्वर अनेकांच्या जीवनामध्ये ते तुम्हाला बंधनमुक्त करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. मी पाहत आहे आत्म्यामध्ये की पुष्कळ लोक जे आहे हे आजारातून बरी होत आहेत. आज रात्री परमेश्वर तुम्हाला सामर्थ्याने भरणार आहे. हालेलुया, हालेलुया. कारण हा येशू जेव्हा जगामध्ये आला तेव्हा त्याने बघितलं अनेक जण जे आंधळे आहेत त्याने आंधळ्यांना दृष्टीदान दिलं. अनेक जे लंगडे आहेत, ज्यांना चालण्याचं सामर्थ्य नाहीये, त्याला त्यांनी चालण्याचं सामर्थ्य दिलं. आणि तोच येशू आज आपल्यामध्ये आहे. हालेलुया. प्रभू येशूच्या बघा, इमॅन्युएल म्हणजे सोबत राहणारा. ज्यावेळेस येशू लोकांच्या सोबत होता, 5,000 लोक आपण पाहतो, 5,000 लोकांना खाण्याकरता काहीच नव्हतं. किती लोकांनी वाचलंय, किती लोकांना माहिती आहे, किती लोकांनी ऐकलंय. आणि येशू जो आहे 5,000 लोकांमध्ये होता, आणि एवढ्या 5,000 लोकांमध्ये त्यांच्याकडे खाण्याकरता काहीच नव्हतं. फक्त एक लहान मुलगा होता ज्याच्याकडे 5 भाकरी आणि 2 मासे होते. आता त्या लहान मुलांनी ते 5 भाकरी आणि 2 मासे येशूकडे आणले. इमॅन्युएल म्हणजे आमच्या सोबत राहणारा. जेव्हा देव लोकांसोबत राहतो, बघा तो त्यांची गरज कशी पूर्ण करतो. जर देव तुमच्या सोबत राहतो असा तुम्ही किती लोक विश्वास ठेवतात की देव तुमच्या सोबत राहतो? हालेलुया. इतका म्हणजे 30% विश्वास, इतका म्हणजे 60%, इतका म्हणजे 100%. किती लोक 100% विश्वास ठेवतात? हालेलुया, हालेलुया. यस. जर तुम्ही 100% विश्वास ठेवता की देव तुमच्या सोबत राहतो, तर बघा हा देव, हा येशू प्रभू जो आहे, त्याने बायबलमध्ये जे चिन्ह चमत्कार केले, जे कार्य केले, जर तो तिथे करतोय लोकांसोबत राहून, तर तोच परमेश्वर जर आपल्यासोबत आहे तर आपल्यासोबत सुद्धा तो तेच चमत्कार करणार आहे, तेच तो कार्य करणार आहे. हालेलुया. आणि म्हणून त्याने एक दिवशी बघितलं की लोक भुकेले आहेत, लोक त्रासलेली आहेत, आणि त्यांच्याकडे खाण्यासाठी काहीच नाहीये, फक्त 5 भाकरी आणि 2 मासे. आणि तो म्हणतो ते माझ्याकडे आला. आपल्याला जर कुठली गोष्ट आशीर्वादित करायची असेल तर ती येशूकडे आणणं फार गरजेचं आहे. हालेलुया. येशूकडे ते आणणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून 5 भाकरी 2 मासे जेव्हा येशूकडे आणण्यात आले, आपण बायबलमध्ये बघतो की येशूने स्वर्गाकडे त्या भाकरी आणि मासे उंच करून देवाचे आभार मानले. आणि बायबल सांगतं जेव्हा येशू इमॅन्युएल लोकांसोबत राहणारा परमेश्वर
जेव्हा त्याने भाकऱ्यावरती आशीर्वाद मागितला, त्या भाकऱ्या आशीर्वादित व्हायला सुरुवात झाल्या, त्या भाकऱ्या वाढू लागल्या, ते मासे वाढू लागले आणि देवाने 5,000 लोकांना फक्त 5 भाकरीच्या द्वारे जेवण भरवलंय. तो परमेश्वर जेव्हा तो त्या लोकांसोबत होता त्याने ते चमत्कार केला. आज मला माहिती नाही आज रात्री तुमच्यामध्ये कोणी असं आहे का ज्याच्याकडे काहीच नाहीये? जर कोणी असा असेल ज्याच्याकडे काहीच नाहीये, तो इमानुएल आहे, तो तुमच्या सोबत राहणार आहे. जेव्हा तुम्ही तुमचं जीवन त्याच्याकडे आणणार, तो तुमची परिस्थिती बदलण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया. आपला हात उंच करा, बोला येशू जो माझ्यासोबत राहतो, तो माझी परिस्थिती बदलण्यासाठी समर्थ आहे. माझी परिस्थिती बदलण्यासाठी समर्थ आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, मी का स्टेज सोडून खाली आलो तुमच्यामध्ये बोलायला? कारण ज्या विषयावरती मी बोलत आहे की तुमच्या मध्ये राहणारा परमेश्वर, आणि म्हणून मी तुमच्या मध्ये येऊनच मला बोलावं लागेल. तिथून बोललं तर तुमचं लक्ष राहणार नाही. हालेलुया. तू येशू म्हणजे कोण? आमच्या सोबत राहणारा परमेश्वर. बोला, येशू म्हणजे आमच्या सोबत राहणारा परमेश्वर. आणि म्हणून हा परमेश्वर जेव्हा लोकांसोबत, आणि 12 वर्षापासून तिला एक आजार होता, एक असा आजार की तिच्या शरीरातून रक्त व्हायचं. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, अनेक वर्ष, 12 वर्षापासून ती त्रासलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तिला माहित पडतं की इमॅन्युएल म्हणजे आमच्या सोबत राहणारा परमेश्वर आज या ठिकाणी आहे. आणि ज्या दिवशी तिला माहित पडतं की येशू आज या रस्त्यावरून जाणार आहे, आपण बायबलमध्ये वाचतो की ती येशूच्या पाठी येते आणि प्रार्थना करते म्हणत, आणि म्हणते की आज जर मी येशूच्या वस्त्राला शिवले तर माझं जीवन आरोग्याने भरेल. अरे पण बायबलमध्ये वाचतो की येशू जेव्हा त्यांच्या सोबत होता, 12 वर्षाचे आजार येशूने काढून टाकलेले आहेत. हालेलुया. आणि तोच येशू जर आज तुमच्यामध्ये आहे, तुमच्या जीवनात आज किती पण वर्षाचे आजार असू दे, आज रात्री विश्वास ठेवा की त्या आजारातून येशू तुम्हाला बरं करत आहे. हालेलुया. बोला, माझ्या जीवनातले सर्व आजार, सर्व विकार, सर्व त्रास येशू आज काढून टाकत आहे, काढून टाकत आहे, निघून जात आहे, निघून जात आहे. सर्व आजार, सर्व आजार, सर्व विकार, सर्व रोग निघून जात आहे. कारण येशू आमच्या सोबत आहे. येशू आमच्या सोबत आहे. बोला, येशू आमच्या सोबत आहे. येशू आमच्या सोबत आहे. जोरात बोला, येशू आमच्या सोबत आहे. हालेलुया, हालेलुया. आज येशू जेव्हा लोकांसोबत होता, त्याच्या शिष्यांसोबत होता, बायबलमध्ये आपण वाचतो की असं झालं, येशू एका जहाजामध्ये चालला, आणि जेव्हा तो जहाजामध्ये चालला, त्या जहाजामध्ये जात असताना पुष्कळ वादळ आणि पुष्कळ वारा त्या समुद्रामध्ये आला. आणि बायबल सांगतं की समुद्रामध्ये अशा प्रकारे वादळ आलं की त्या समुद्राच्या लाटा ज्या आहेत, समुद्राचं पाणी जे आहे, त्यांना जहाजामध्ये यायला लागलं. किती लोकांनी वाचलंय? हे वाचलंय का तुम्ही? ऐकलंय का तुम्ही? हालेलुया. येशू एका जहाजामध्ये आहे, आणि येशू त्या जहाजात असताना सुद्धा त्या समुद्रामध्ये वादळ आलं. कधी कधी असं वाटतं ना, अरे येशू माझ्या जीवनात आहे तर समस्या कशाला येतात, प्रॉब्लेम कशाला येतात, एवढ्या गोष्टी का प्रॉब्लेम होतात, एवढ्या काय काळजी येतात माझ्या जीवनामध्ये. बघा, येशू त्या जहाजामध्ये आहे पण तरी सुद्धा वादळ आलं. बरोबर आहे. पण जेव्हा येशू त्या ठिकाणी आहे, येशू त्या वादळापेक्षा समर्थ आहे. हालेलुया. बोला, येशू वादळापेक्षा समर्थ आहे. आणि म्हणून आपण बायबलमध्ये बघतो की येशू त्या ठिकाणी असताना वादळ आलं, वारा आला, आणि ते पाणी जे आहे समुद्राचं ते जहाजामध्ये यायला लागलं. पण ज्यावेळेस इमॅन्युएल म्हणजे आमच्या सोबत राहणारा परमेश्वर आहे, बायबल सांगतं की येशू ज्यावेळेस उठला, येशूने वादळाला धमकावलं, येशूने वाऱ्याला धमकावलं. बोला, येशूने वादळाला धमकावलं, येशूने वाऱ्याला धमकावलं. म्हणजे येशूमध्ये ते सामर्थ्य आहे. तुमच्या जीवनामध्ये जे काही वादळ आहेत, जे काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत, येशूमध्ये ते सामर्थ्य आहे की त्या सर्व प्रकारच्या वादळाला, त्या सर्व प्रकारच्या त्या प्रॉब्लेमला, त्या समस्यांना, त्या आजाराला तो धमकावणार आहे आज रात्री. आणि येशूच्या नावामध्ये
परमेश्वर तुम्हाला मोकळ करून पाठवणार आहे. आमेन. हालेलुया. बोला येशू येशू माझ्या जीवनात माझ्या जीवनात राहणारा परमेश्वर आहे. राहणारा परमेश्वर आणि बायबलमध्ये पुष्कळ उदाहरणं आहेत जी मला तुम्हाला सांगायची आहेत. येशू जो आहे, परमेश्वर जो आहे, अब्राहामासोबत राहणारा परमेश्वर होता. आणि ज्यावेळेस परमेश्वर अब्राहामासोबत होता, अब्राहाम हा 100 वर्षाचा झालेला नंतर सुद्धा देव त्याच्यासोबत असल्या कारणामुळे देवाने त्याला संतती देऊन, मूलबाळ देऊन आशीर्वादित केलं. 100 वर्षाच्या माणसाला मूल होऊ शकतं का? हॅलो, 100 वर्षाच्या माणसाला मूलबाळ होऊ शकतं का? पण हे कसं शक्य झालं? का? कारण अब्राहामासोबत कोण होता? हॅलो, अब्राहामासोबत कोण होता? अब्राहामासोबत येशू होता, अब्राहामासोबत देव होता. आणि म्हणून देव ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी शक्य आहे. बोला, देव ज्या ठिकाणी आहे, देव ज्या ठिकाणी आहे, देव जर माझ्या जीवनात आहे, देव जर आपला हात उंच करून बोला, देव जर माझ्या जीवनात आहे देव जर माझ्या जीवनात तर शक्य आहे, तर शक्य आहे, शक्य आहे, शक्य आहे, शक्य आहे. शक्य आहे. आपल्या बाजूवाल्याचा हात पकडा आणि बोला, देव जर माझ्या जीवनात आहे देव जर माझ्या जीवनात तर आहे शक्य आहे. तर शक्य आहे. त्याच्याकडे बघून बोला, देव जर तुझ्या जीवनात आहे देव जर तुमच्या जीवनात तर आहे शक्य आहे, तर शक्य आहे, एकदम शक्य आहे. शक्य आहे. बोला, देव जर तुझ्या जीवनात आहे, देव जर तुझ्या जीवनात आहे आशीर्वाद आहे, आशीर्वाद आहे, आनंद आहे, आनंद आहे, भरभराट आहे, भरभराट आहे, सुख आहे, सुख आहे, शांती आहे, शांती आहे, समृद्धी आहे. समृद्धी आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून अब्राहाम 100 वर्षाचा झालेला असताना सुद्धा देव त्याच्या सोबत होता, म्हणून अब्राहाम आशीर्वादित झाला. बायबलमध्ये बघा, मी आता प्रचार संदेश सांगते माहितीये, काल इथे येसपर्यंत मला भयानक सर्दी होती आणि खूप खोकला होता. आता माईक घेऊन मी कसं बोलू शकतो माहितीये तुमच्यासोबत? फक्त एकच कारण आहे, कारण देव आमच्या सोबत आहे. हालेलुया. हालेलुया. आणि जेव्हा देव आमच्या सोबत आहे तेव्हा तो देव आपल्याला शक्ती देतो, तो देव आपल्याला सामर्थ्य देतो. हालेलुया. हालेलुया. बायबलमध्ये आणखी एक व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे इसहाक. बोला, इसहाक. इसहाक. इसहाक जो आहे, इसहाकाला इसहाक एक असा देशामध्ये गेला ज्या देशामध्ये मोठा दुष्काळ पडला होता, पाऊस नाहीये, पाणी नाहीये. अशा देशात इसहाक होता. आता अशा देशामध्ये जर धान्य पेरलं तर उगवेल का? जिथे दुष्काळ आहे तिथे पेरलं तर उगवेल का? जिथे पाऊस नाहीये पेरलं तर उगवेल का? पण जर अशा माणसासोबत देव आहे तर शक्य आहे का? हालेलुया, हालेलुया. इसहाक एका अशा देशामध्ये आहे जिथे पाऊस नाहीये, पाणी नाहीये, दुष्काळ आहे, पण देव त्याच्यासोबत होता. आणि म्हणून बायबल सांगते त्याने दुष्काळात पेरलं आणि देवाने त्याला 100 पट पीक दिलेलं आहे. हालेलुया. जर तोच देव तुमच्या सोबत आहे, तोच देव जर माझ्या सोबत आहे, तर दुष्काळामध्ये सुद्धा तो आपल्याला आशीर्वाद देणार आहे. हालेलुया. बोला, आपल्या बाजूला हात पकडा, बोला, दुष्काळात तुला देव आशीर्वादित करणार आहे. बोला, दुष्काळात देव तुला आशीर्वादित करणार आहे. कारण परमेश्वर इमॅन्युएल आमच्या सोबत राहणारा आमच्या सोबत आहे. हालेलुया, हालेलुया. किती लोकांना समजतं मी काय बोलतो? एवढं म्हणजे फक्त एवढंच समजते, 30%. एवढं म्हणजे 60%. एवढं म्हणजे 100%. किती लोकांना समजतं? 100%. हालेलुया. अरे, खरं समजतंय का? या भावाने 2 हातावरती गेले. हालेलुया. म्हणजे त्याला 200% समजतंय. हालेलुया, हालेलुया. इमॅन्युएल आमच्या सोबत राहणारा परमेश्वर, हा परमेश्वर अद्भुत आहे. हा परमेश्वर वेगळा आहे. तो कुठल्या एका मंदिरात राहणारा परमेश्वर नाहीये, तो तुमच्या सोबत राहणारा परमेश्वर आहे. तो माझ्या सोबत युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या सोबत राहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून बायबलमध्ये आपण पाहतो की ज्या वेळेस हा इमॅन्युएल म्हणजे लोकांच्या सोबत राहणारा परमेश्वर आहे, जेव्हा मोशे इस्रायल लोकांना घेऊन चालला होता आणि तो तांबड्या समुद्राजवळ पोहोचला, बायबल सांगतं की फारोची सर्व सेना मोशे आणि इस्रायल लोकांच्या पाठी लागले होते त्यांना मारण्याकरता. ओके, 2 जण या लवकर.
यस, लवकर या दोघ जण, लवकर लवकर. यस, हा तू इथे आहे. ओके, हा फारो आहे. कोण आहे? फारो राजा. कोण आहे हा? हा कोण आहे? मोशे. बोला मोशे. मोशेने चांगले कपडे घातलेत, म्हणजे चांगलं जॅकेट आहे, मोशे जॅकेट आहे. आले हालेलुया. हालेलुया. बोला हा मोशे. मोशे. हा बोला एकदम हा राजासारखा दिसतो म्हणून बोला हा फारो राजा. हा फारो राजा. बरोबर आहे. आता बघा, फारो राजा याच्याकडे 400 पेक्षा जास्त वर्ष इस्रायल लोक बंदीमध्ये होते. या राजाकडे देवाने योजना केली की मला माझ्या लोकांना सोडवायचंय, आणि म्हणून देव मोशेच्या द्वारे, मोशेला देव फारोकडे घेऊन आला आणि देवाने मोशेच्या द्वारे इस्रायल लोकांना सोडवलं. बरोबर आहे. 4-5 इस्रायल लोक या लवकर, 4-5 जण या, 5 जण या कोणीतरी, लवकर 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 लवकर. यस यस यस, या या लवकर लवकर. येस, 1 2. हा घालून या, चला. हा या, दुसरा या. हा 1 2 3 4. बस बस. ओके 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 ओके. ये मोशीकडे लक्ष द्या. इस्रायल लोक जे आहेत त्या फारोच्या गुलामीमध्ये होते 400 पेक्षा जास्त वर्ष. आता ह्या लोकांना सोडवण्यासाठी देवाने मोशेला ह्या जगात आणलं. तसंच आपण सुद्धा सैतानाच्या बंधनामध्ये होतो, पापाच्या बंधनामध्ये होतो, पण आपल्याला सोडवण्यासाठी देवाने येशूला ह्या जगामध्ये आणलं. हालेलुया हालेलुया. हालेलुया. समजतं तुम्हाला? समजतं तुम्हाला? आणि म्हणून देवाने काय केलं बघा, फारोच्या कैदीमध्ये, गुलामीमध्ये जेव्हा इस्रायल लोक होते, देव मोशेला घेऊन आला आणि मोशेच्या द्वारे देवाने इस्रायल लोकांना सोडवलं आणि तो इस्रायल लोकांना घेऊन गेला. बघा, मोशे इस्रायल लोकांना घेऊन चाललाय. आता काय झालं बघा, लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या लक्ष द्या. मोशे इस्रायल लोकांना अर्ध्या रस्त्यामध्ये घेऊन आला. हे फारो राजाला कळलं. आता फारो जो आहे त्याला कळलं की माझ्याकडून लोक घेऊन गेलाय, तर तो त्यांचा पाठलाग करायला लागला, त्यांना मारण्याकरता. फारो त्यांचा पाठलाग करतोय. आता हे इस्रायल लोक जे आहेत इथे आहेत, अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेत. काय झालं प्रॉब्लेम माहितीये का? समस्या काय झाली? पुढे समुद्र आहे. त्या समुद्राचं नाव आहे तांबडा समुद्र. का? कुठला समुद्र? पुढे समुद्र आहे. आता जाणार कसं? समुद्रावर कोण चालून जाऊ शकतो का? समुद्रावर कोण चालून जाऊ शकतो का? समुद्र, एवढा मोठा समुद्र, कसं पोहोच जाणार एवढ्या मोठ्या समुद्रावरती? लोक घाबरायला लागले. आता काय करायचं? तुमच्या जीवनामध्ये पण अशी वेळ येते जिथे तुमच्या पाठी कोणीतरी लागलेलं आहे आणि तुमच्या पुढे काहीच रस्ता नाहीये. असं होतं, बरोबर आहे? तुमच्या पाठी मोठ्या समस्या लागल्यात आणि पुढे तुम्हाला काहीच रस्ता दिसत नाही. तसंच आता इस्रायल लोकांसोबत झालं होतं. पण एक गोष्ट मला सांगा, जर अशा परिस्थितीमध्ये देव त्यांच्या सोबत आहे तर शक्य आहे का? शक्य आहे? किती लोकांना वाटतं शक्य आहे? एवढं म्हणजे 30%. एवढं म्हणजे बायबल सांगतो फारो त्यांच्या मागे होता, सैन्य त्यांच्या मागे होते, घोडे रथ त्यांच्या मागे होते, आणि तांबडा समुद्र या ठिकाणी आहे. फक्त आणि फक्त देवाला शक्य आहे तो समुद्र दुभागण्याचं. ते सामर्थ्य केवळ देवाकडे आहे. आणि म्हणून देव त्यांच्या सोबत होता, आणि देव त्यांच्या सोबत असल्या कारणामुळे देवाने त्या रात्री मोठा वारा वाहवला आणि त्या समुद्राचे 2 भाग केले आणि इस्रायल लोक त्या समुद्रामधून चालत गेले. हालेलुया हालेलुया हालेलुया. हे कसं शक्य झालं? कारण त्यांच्यासोबत कोण होता? त्यांच्यासोबत कोण होता? हॅलो, त्यांच्यासोबत कोण होता? देव. कुठला देव? त्याचं नाव काय? त्याचं नाव काय आहे? येशू त्यांच्या सोबत होता. आणि म्हणून जेव्हा येशू त्यांच्या सोबत आहे ते समस्यामधून पार जाऊ शकतात. हालेलुया. हालेलुया. आपल्या बाजूलाचा हात पकडा, बोला येशू येशू तुझ्या सोबत आहे. तुझ्या सोबत आहे. येशू येशू जर तुझ्या सोबत आहे जर तुझ्या सोबत आहे तर तर तू तू समस्येतून समस्येतून पार जाऊ शकतेस. पार जाऊ शकतो. हालेलुया हालेलुया. हालेलुया हालेलुया. हालेलुया. हालेलुया.
देव आपल्या सोबत आहे, पण टाइम आपल्या सोबत नाही आहे. टाइम पुढे